आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शेती कामासाठी गाळ आणि मुरुमावरील रॉयल्टी रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर। पशुपालन आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार। शेतात राबणाऱ्या महिलांच्या श्रमाला कायदेशीर ओळख देणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं। 2 वेळा इशारा दिल्यानंतर अण्णा हजारे यांच्या मागणीला काही अंशी यश। अण्णा हजारेंकडून माहिती अधिकारातील बदल रद्द करण्याची मागणी। माहिती अधिकार कायद्यातील बदलांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला पाठिंबाच, पण त्यातील कलाकारीला काहीच अर्थ नाही। विधेयक बोगस आहे म्हणण्याचं धाडस करणार नाही। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर सरकारनं कोणता नवीन निर्णय घेतला तर चेष्टेवारी नेला जातो। गोपीचंद पडळकर यांची टीका। विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केल्यास सीबीएसई शाळांवर कारवाई होणार। विधानसभेत घोषणा। या प्रकरणी समिती नेमणार। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात खळबळ। एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन। 3 क्लास 1 तर 8 क्लास 2 अधिकाऱ्यांवर कारवाई। कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार। सूत्रांची माहिती। चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानं निर्णय। तर सियाला घेऊन पोलिसांकडून तिच्या घरी पंचनामा। सियाचे कपडे, मोबाईलचा पंचनामा। टीईटी प्रकरणात 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। बिहारच्या पाटणामधून दोघांना तर जम्मूतून एक जण ताब्यात। राज्यातील टीईटी पेपर फुटल्यानं नवीन परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता। पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तातडीनं परीक्षा घेणं अशक्य। नव्यानं प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार असल्यानं 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील बावधन परिसरात गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे पोलिसांच्या ताब्यात। मध्यरात्री जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गंभीर आरोप। कमरेला असलेलं पिस्तूल लोड करतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या सिनेमाविरोधात कारवाई करणार। रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। व्यक्तिरेखा साकारायची असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागते। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सिनेमा बनवता येत नाही, त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागणार। चाकणकर यांच्याकडून स्पष्ट। जळगावच्या 40 गावमध्ये नगरसेवक आणि नगरपालिकेच्या अभियंत्यांमध्ये जोरदार खडाजंगी। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार। नगरसेवक दीपक पाटील आणि अभियंते देवेंद्र शिंदे एकमेकांवर धावून गेले। गटारच्या कामावर आक्षेप घेतल्यानं दोघांमध्ये वाद। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता। अपहरणाचे गुन्हे दाखल। मुलींचा शोध सुरू। अज्ञातानं फसवून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त। नाशिक त्र्यंबकेश्वर रोड फोडून पुन्हा बनवण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश। रस्त्याचं काम पूर्ण होत नाही, तोच रस्त्याला तडे गेल्याचा प्रकार। मनपा आयुक्तांच्या पाहणीतून उघड। ठेकेदाराला दिवसाला 1,84,000चा दंड ठोठावला। एअर इंडियामध्ये नोकरीच्या आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। मानखुर्द पोलिसांची मोठी कारवाई। 99 आरोपींना अटक। उत्तराखंडमध्ये छापा टाकून आरोपींसह कॉल सेंटरचा सेटअप जप्त। भाईंदरमध्ये स्वीटमार्ट, हॉटेल्स, धाबे अशा विविध ठिकाणी एफडीएचं धाडसत्र। गुजरातहून आलेला 2.5 टन वजनाचा बनावट खवा आणि मावा मुंबईत लक्झरी बसेसमधून दाखल। एफडीए अधिकाऱ्यांनी फाउंटन हॉटेल जवळ छापा टाकत साठा जप्त केला। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,47,290 रुपयांवर। आता पाहणार टॉप 9 बातम्या देशविदेशातल्या।